नमस्कार. आज आपण बनवतोय स्टफ पापलेट म्हणजेच भरलेलं पापलेट. करायला अगदी अशी ही सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते. तर त्यासाठी इथे पहा मी मीडियम साईजचे असे 2 पापलेट घेतलेले आहेत. स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि त्याला अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. चिरा मारून घेतले आहेत. आता हे आपल्याला पापलेट स्टफ करायचे आहेत म्हणजे भरायचे आहेत. त्यासाठी पापलेटच्या दुसऱ्या साईडला असे हे एकच चीर मारून असे पॉकेट करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला येत नसेल तर जिथे आपण मासे घेतो त्यांना सांगितलं तर ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे कट करून देतात. आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी यावर घातले थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल तिखट. इथे 2 चमचे मी कोकम आगळ घातलेला आहे. जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर त्याऐवजी एका लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकेल. आता आपल्याला हे छान असं हळद, मीठ, मसाला, कोकम आगळ अशा प्रकारे लावून घ्यायचे. हे पहा, असं याला इथे आपण आतून अशी चीर दिलेली आहे बाजूने, तर आतल्या साईडला सुद्धा लावून घ्यायचं आहे म्हणजे ह्यामध्ये मसाला छान असा मुरेल आणि ह्याला चव खूप छान येईल. तर इथे पहा मसाला आपला छान असा मी याला लावून घेतलेला आहे. दोन्ही पापलेटला इथे छान मसाला लावून घेतला आहे आणि आता आपल्याला हे 15 ते 20 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं. हे पापलेट मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण ह्याचं स्टफिंग तयार करूया. तर त्यासाठी इथे पहा मी घेतलेलं आहे साधारण 1 मोठी वाटी इतकं ओलं खोबरं, आलं, लसूण, हळद, ओली मिरची, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मीठ आपण अगोदर पापलेटला सुद्धा लावून घेतलं होतं त्यामुळे ह्या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ कमी घालायचं. तर आता इथे आपलं हे छान असा मसाला वाटून तयार झाला आहे आणि आता ह्यामध्ये असा आपण हा भरून घ्यायचा आहे. मसाला करताना त्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. अगदी किंचित पाहिजे असेल तर एखाद चमचा इतकं पाणी घालायचं आहे, नाहीतर मग हा मसाला पातळ होईल आणि आता ह्यामध्ये आपल्याला भरता येणार नाही. तर इथे पहा हे छान असे दोन्ही पापलेट मी भरून घेतलेले आहेत, स्टफ करून घेतले. आता आपण तळून घेऊया. तर त्यासाठी ती मी बारीक रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये किंचितशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घातलं आणि छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे पहा हे पापलेट असं ह्या रव्यामध्ये छान असं गोळवून घ्यायचं. जर तुम्हाला रवा नसेल घ्यायचा तर त्याऐवजी फक्त तांदळाची पिठी घेतली तरीसुद्धा चालू शकेल. तर पापलेट असं मस्त घोळवून घेतलं आणि इथे मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलं होतं. त्यामध्ये आता आपण हे तळून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही हे तळण्यासाठी. अगदी 5 मिनटात मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर छान असं हे तळून होतं. करायला अगदी भरपूर अशी सोपी रेसिपी आहे, पण खायला तितकीच चटपटीत आणि रुचकर लागते. तर इथे पहा दोन्ही बाजूने छान असं हे पापलेट मी तळून घेतलेलं आहे. आपला मसाला ह्यातलं स्टफिंग अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणून अजिबात हे बाहेर येत नाही. म्हणूनच सांगते मसाला वाटताना त्यामध्ये जास्त पाणी वगैरे घालायचं नाही. तर इथे पहा छान असं हे पापलेट आपलं तळून झालं आहे. असंच आता हे दुसरं पापलेटसुद्धा मी तळून घेते. दोन्ही बाजूने छान असं अगदी खरपूस असं हे पापलेट तळून घ्यायचं. हे पापलेट आणि गरमागरम भात अगदी खूप मस्त लागतो. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा. इथे पहा हे आपलं स्टफ पापलेट म्हणजेच भरलेलं पापलेट तयार झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.